शिणू या काय करतस हा? आवर स्वतः. आणि असं करून काय होणार? तुका काय वाटतं रे? हे असं सगळं करून सगळा बदलात? अरे मग मी काय करू? आज माझ्यामुळे दादा मामा आणि उमईची ही अवस्था आहे. मी मूर्खासारखं तिथे जाऊन जेवून आलो. माझ्यामुळे त्या दोघे आज उपाशी आहेत. मामा मला हे सगळं सहन होत नाही आता. या सगळा माका पण कळता. या गोष्टीमुळे माझा पण मन खाता. उमा वहिनी आणि ओवी आपल्यामुळे उपाशी झोपलेत. मला काही कळत नाही. काय करू मी? सांग ना. मग खरंच काही कळत नाही. श्रीनू शांतवादी. तुझ्या आईचं नाम विनाशकाले विपरीत बुद्धी असं काहीतरी झालेलं आहे. आपण जेवढा तिला विरोध करू त्याच्यापेक्षा जास्त ती हट्ट करणार. आज ना उद्या तिला तिची चूक समजेल, पण तेव्हा वेळ गेलेली असली. भाऊजी या सगळा बरोबर आहे. आणि आतापासूनचा नाही हा. तिचा नेहमी असाच हा. शेवटी तिका शहाणपणा येता. लहानपणापासून सवय आहे तिची. मामा अरे मग काय तोपर्यंत दादा मामा आणि उमई असेच हाल अपेष्टा सहन करत राहणार आहेत का? नाही 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 श्रीनू, त्यांचे हाल होणार नाहीत यासाठी आपण प्रयत्न करू. जमेल तशी त्यांना मदत करू, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. हो भाऊजी, दादा वहिनी खूप स्वाभिमानी असत. ते आपल्याकडून मदत नाही घेणार माहिती आहे मला. तेच तर सांगतोय मी. आपण त्यांना डायरेक्ट मदत करायचीच नाहीये. म्हणजे आता तुम्हाला मी जे काही सांगतोय ते तुम्ही नीट ऐका. हे बघ, ह्यात आहेत पोहे. हां, हे कांदे, इथे मिरच्या आहेत, कोथिंबीर घे इथून जशी लागेल तशी. मंजू आत्या, मला ना पोहे करता नाही येत ग. तू सांग ना कसे करायचे. एवढं काय त्यात? सोपेत. तू कर कर कर. आपण एकत्र करूया ना. तुला नाही येत का? हां, नाही नाही, मला येतात, पण इतके काय बरे नाही जमत मला. अगं इतकी वर्ष मी घरात फक्त कापून दे, चिरून दे हीच कामं करत होते. स्वयंपाकघरातली सगळी कामं उमाताईच करायच्या. आणि उमाताईच्या परदेशात गेलेला ना, तेव्हा निशी आणि दायचे त्याच सगळं करायच्या इकडचं. आता डुग्गूच्या डब्यासाठी मूठभर पोहे करणं वेगळं, आणि सगळ्यांसाठी एवढं करायचं म्हणजे. मी तुला केली असती मदत, पण तुला तर माहिती नाही लाली त्यांचा स्वभाव. उगाच मलाच त्या ओरडते. त्यापेक्षा तूच तुझं तुझं कर. आणि हे बघ, मला त्यांच्या तोंडी लागायचं नाही आता. करतो. बरं बाई, ठीक आहे. असं करू, आपण दोघी मिळून काहीतरी प्रयत्न करूयात. हां, काय करूया आपण? हे बघ, एका माणसाला एक मूठ अशा अंदाजाने करूयात, म्हणजे बरोबर जमेल आपल्याला. हे बघ, याप्रमाणे. हां, असं घे. आणि हे घे, कांदे घे. आधी छान कांदे चिरून घे, मग मिरच्या घे लागतील तेवढ्या. ठीक आहे. ही कोथिंबीर घे. घे सगळं. ठीक आहे. मंजू आत्या, होतील ना ग व्यवस्थित? होतील होतील. बघू आपण. बघू. हो बाई, कर आता सुरुवात. किती वेळ प्रश्न विचारणार आहेस आता असे? घे चल. हे बघ, हां, हे 1 2 अजून बघ काय लागणार आहे. पोहे केलं गरम पोहे दिसतात तरी छान. काय हो? आधी आता खाऊ पोहे, तेव्हाच कळेल कसे झालेले खातोय. काय गो मंजू, बंदू खया? ते सकाळीच बाहेर गेलेत कामासाठी. बरं, ठीक आहे. खा खा खा. अरे श्रीनू, ये ये ये, हे बघ, 4 पोहे केलेले हो. ये खा, तुका आवडतात ना. बस बस. नकोय मला. असा काय करतस? हा, घरात सुतक असल्यासारखा. हे बघ, घरात सुतक होता ना, आता संपला. हा, आता घे, खा पोहे खा. हा, मला नकोय, मी सांगितलं ना. श्रीनू, मुकाट्यान खायचा पुण्यात असलेला. हा, अन्नावर असा राग काढायचा नाही, सांगताय. हे बघ आई,
दादा मामा उमाई या घरात जोपर्यंत परत येत नाहीत ना, तोपर्यंत या घरातलं पाणी सुद्धा नकोय मला. जा जा हा त्या उमाकडेच जा, पण तिकडे ना खिमटीशिवाय दुसरा काय मिळणार नाही हा तुका. हा अरे जाऊ दे. मस्त. काय गो असे करतात काय पोहे? हा काय झालं? काय झाला काय झाला? हा हे पोहे सुद्धा ना तुझ्यासारखेच असत. हा वर वर नुसते दिसण्यात सुंदर पण चवी नुसते बेचव. हा मस्त. लग्नानंतर माझ्या श्रीनू हे असा करून खाऊ घालणारच. हा मस्त आहे ना चालू पोहे एकदम मस्त. ए लाली एवढं पण वाईट नाही येत पोहे, उगाच काहीतरी तुझं. हो काय हो बोलू नका तुम्ही. हा बेचव शब्दात पण लाज वाटत ना असे झालेले आहेत पोहे. हा हो मंजू तुझ्या भाचीक ना थोडा जरा वळण शिकवा घरातला. हा या लाली सावंताची सून होणं इतका सोपा नाही. हा